पाठीमागं जर आम्ही ते पुढं सरकवा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव. पहिला मंडळ पुढं सरका, पुरुष मंडळ पुढं सरका. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. हे नाथ 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 नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्री राधेश्याम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपल्या या भागवत कथेमध्ये पंचम दिन 5व्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत. आणि आज दशम स्कंदाला प्रारंभ होत आहे. आणि प्रथम अध्यायामध्ये परीक्षिती राजाने शुक मुनीला प्रश्न विचारला आणि विचारलं, हे मुनी महाराज, तुम्ही
मला अनेक पुण्यशील राजाच्या कथा सांगितल्या. त्याचप्रमाणे वंश विस्तार सांगितला राजाचा. सूर्यवंशातील राजे, चंद्रवंशातील राजे यांच्या वंशाचा विस्तार आणि अतिशय गोड कथा सांगितल्या. मला समाधान झालं आणि अजून माझी ऐकण्याची एक इच्छा अपूर्ण आहे. कथितो वंश विस्तारो भवतो सोम सूर्यो. चंद्र आणि सूर्यवंशातील राजाच्या कथा ऐकवल्या, तुम्ही सांगितल्या. आता मला एक ऐकण्याची इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? ये दोष धर्मशीलश्च नितराम मुनी सत्तम तत्रासे नावतीर्णश्च विष्णुर्वीर्यानि संशन. ज्याने मला आईच्या पोटामध्ये माझं रक्षण केलं, असं श्रीकृष्ण अवताराची कथा मला ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे. कारण माझं रक्षण आईच्या पोटामध्ये ज्या भगवंताने केलं आणि आईच्या पोटामध्ये मला ज्या भगवंताने दर्शन दिलं, असे श्रीकृष्ण परमात्मा. आणि माझे आजोबा पांडव यांचं रक्षण ज्या परमात्म्याने केलं, ज्यांच्या रथावरती बसून रण नदीमधून तारून नेलं. म्हणून रण नदी फार मोठी होती. भीष्म द्रोण तटा. ज्या रण नदीला भीष्म आणि द्रोण हे दोन तट होते. जयद्रथ जला. आणि जयद्रथ हे त्या नदीतलं पाणी होतं. आणि स्वतः शकुनी त्या ठिकाणी काळा दगड पाषाण, अशा प्रकारे या रण नदीतला पाषाण म्हणजे शकुनी. शल्य ग्रहावती. शल्य जो आहे त्याच्यातला ग्रह होता, नक्र होता वाढणारा. कृपेन वहनी. कृपाचारी हा त्याचा वेग होता पाण्याचा. कर्णेन वेला कुला. कर्ण त्याच्यामधल्या लाटा होत्या. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा. अश्वत्थाम आणि विकर्ण हे त्याच्यामधले नक्र होते, दोन वाढणारे. दुर्योधनावर्तिनी. दुर्योधन त्याच्यातला भौरा होता. आणि अशा रण नदीतून पांडवांना जाण्याचा प्रसंग आला. परंतु ज्या नावेमध्ये ते बसले होते, ती नाव चालवणारा साक्षात श्रीकृष्ण होता. कैवर्तक केशवहा. आणि भगवान परमात्मा त्या नावेमध्ये असल्यामुळे, नावाडीच परमात्मा असल्यामुळे नाव सहज तरुण गेलं. म्हणून भगवंताने माझ्या आजोबा असलेले जे पांडव त्यांचं रक्षण केलं, अशा प्रकारे म्हणून त्यांचं चरित्र कथा आम्हाला सांगा, असं परीक्षिती राजाने शुकमुनीला विनंती केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेव्हा मग शुकमुनीने कथेला प्रारंभ केला. कथा सांगत असताना ते म्हणू लागले, ऐक राजा, राजा ऐक. कारण ही कथा श्रवण करणारा मनुष्य आणि प्रश्न विचारणारा मनुष्य या दोघांचाही उद्धार होतो, अशा प्रकारची ही कथा आहे. वासुदेव कथा प्रश्न. भगवंताच्या बद्दल जो प्रश्न विचारतो,
देवाबद्दल काहीतरी सांगा, असा जो प्रश्न विचारित असतो त्याचं कल्याण होत असत. बघ, शुकमुनी सांगतात, पुरुषा स्त्री पुनातीही, पुरुष असो किंवा स्त्री असो दोघांचाही उद्धार होतो. बघ, आणि वक्तारं पृच्छको श्रोत्रुस पादसलिलं यथाः, श्रोता आणि वक्ता या दोघांचाही उद्धार होतो. याप्रमाणे म्हणून म्हणे राजा तो प्रश्न विचारला, चांगली गोष्ट. म्हणून शुकमुनीने कथा सांगायला सुरुवात केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराची कथा सांगत असताना शुकमुनी महाराज म्हणू लागले, हे राजा परीक्षिती, श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार चंद्रवंशामध्ये अनेक राजे झाले. चंद्र जे देव आहेत भगवंतापासून आलेला हा वंश. मूळ आदिनाथ, आदिनाथाच्या महादेवाच्या उजव्या बगलेतून महाविष्णूचा अवतार. महादेवाच्या उजव्या बगलेतून महाविष्णूचा अवतार. महाविष्णूच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाचा अवतार. आणि ब्रह्मदेवाच्या पासून आत्री मुनीचा अवतार. नेत्रामधून आत्री मुनीचा अवतार. आणि आत्री मुनीपासून चंद्रदेवाचा अवतार. परंपरा कशी आली? चंद्रदेवाचा अवतार झाल्याच्या नंतर चंद्रदेवापासून बुध, कालच कथा झाली आपली बुध, आणि बुध यांच्यापासून पुरुरवा, पुरुरवा आणि उर्वशी यांच्यापासून आयु, श्रोतायु अशी मुलं झाली होते. विजय आणि श्रोतायु जो आहे त्यांनी गादी चालवली. पुढे चंद्रवंशाची परंपरा गादी चालवली. त्यानंतर त्यांचा मुलगा वसुमान, त्यांचा मुलगा भीम, त्यांचा मुलगा कांचन, त्यांचा मुलगा होत्र, अशी यादी फार मोठी यादी. मग आपल्याला पुढे यादी आणायची. त्यांच्यानंतर पुढे दीर्घतमा, केतुमान, भीमरथ, दिवोदास, धुमान, अलर्क, संतती, सुनीत, धर्मकेतू, सत्यसेन असे राजे झाले. चंद्रवंशातील हे राजे पुण्यशील राजे झाले. या संपूर्ण राजाच्या कथा शुकमुनीने सांगितल्या. पण आपल्याला वेळ कमी आहे ना, कारण ते 7 दिवस रात्रंदिवस चालू होती कथा त्यांची. म्हणून हे 18,000 श्लोक आणि 335 अध्याय 7 दिवसात पूर्ण झाले. आता आपल्याला वेळ किती आहे? 2च तासाचा. आणि ते किती बसत होते, कसे बसले होते? रात्रंदिवस चालू होतं त्यांचं. अखंड कथा चालू होत्या आणि अनेक ऋषी बसलेले होते. आणि शुकमुनीने प्रश्न विचारला होता राजाला, राजा तुला भूक लागली असेल, ताण लागली असेल, विश्रांती घेण्यासाठी आपल्याला थोडं थांबायचं का कथा? तेव्हा परीक्षिते काय उत्तर दिलं होतं? नैषाति दुःसह क्षुन्मां त्यक्तोदमपि बाधते पिबं तन्तोन्मुखं भोजच्युतं श्रीकुथा कथामृतं श्रीकृष्णामृतं. कारण मला तहान नाही आणि भूकही नाही. का? कारण मी भगवंताचं नामामृत सेवन करत आहे. म्हणून स्वर्गातल्या अमृतापेक्षा नामामृत श्रेष्ठ असतं. नाथ महाराज वर्णन करतात, आमर अमृत पान करीती तेही शेखी मरोनी जाती, माझे कथामृत जे सेविती ते नागविती कळी काळा. म्हणून अमृतापेक्षाही भगवंताचं नाम गोड.
म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून नामवर देवरायाने प्रार्थना केलेली भगवंताला, मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा भगवंताचं नाम गोड. अमृत प्राशन करणारे जे आहेत, ठराविक कालापर्यंत त्यांना अमरत्व मिळतं आणि त्यांना काळाची भीती आहेच. परंतु नामामृत ज्याला प्राप्त झालं त्याला मात्र काळ घाबरतो, त्यांना काळ घाबरतो. म्हणून तुकाराम महाराजांना काळ घाबरत होता बघा. म्हणून जगा काळ खाई आम्ही माथा दिला पायी. म्हणून अशी सत्ता प्राप्त होत असते. याप्रमाणे चंद्रवंशातील राजाची कथा सांगितल्या. त्यापुढे त्यांनी सांगितलं पुनर्वसू राजे, आहुक राजे. आणि आहुक राजाला 2 मुलं होती, उग्रसेन आणि देवक. आहुक आणि आहुकी यांचे हे 2 मुलं. थोडक्यात कथा सांगायची आपल्याला. फार विस्तारपूर्वक कथा आहे पण आपल्याला थोडक्यात सांगायचं. श्रीकृष्ण अवताराची कथा पाहिजे आपल्याला आज. तेव्हा देवक आणि उग्रसेन हे 2 पुत्र आहुकाचे. त्यानंतर देवकाचे जे मुलं होते 4 मुलं त्यांना, देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन. 7 मुली होत्या त्यांना देवकाला बरं का. धृत देवा, शांती देवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी. देवकी ही शेवटची. म्हणून देवकाच्या या 7 मुली आणि 4 मुलं. त्यानंतर उग्रसेन जो होता देवकाचा भाऊ, त्या उग्रसेनाला 9 मुलं होती. नुसते 10 नावं सांगतो. कंस हा मोठा मुलगा होता त्यांचा, उग्रसेनाचा मोठा मुलगा कंस. कंस, सुनामा, निग्रोध, कंक, शंकू, सुहूत, रुष्ट्रपाल, सृष्टी, पुष्टिमान असे 9 मुलं होती. आणि 5 मुली होत्या उग्रसेनाला, कंसा, कंसावती, कंका, शरभू आणि राष्ट्रपालिका. हे झालं आहुकाच्या मुलांचा विस्तार. आता इकडे देवमीड. आणि देवमीडाचा जो मुलगा पुत्र त्याचं नाव शूर. त्यानंतर शूर त्यांच्या पत्नीचं नाव मारिशा. आणि यांच्यापासून मारिशा आणि सुरसेन यांचे जे मुलं आहेत त्या मुलांचे नाव, त्यांना 10 मुलं होते बघा. 10 मुलं. कोणते कोणते मुलं होते ते? तर वसुदेव मोठा मुलगा. त्यांना आता वसुदेव देवकीचा विवाहाची कथा पाहिजे ना आपल्याला. म्हणून हे कोण होते ही माहिती सांगायची आपल्याला. शुकमुनी सांगतात ही कथा. तेव्हा त्यांनी सांगितलं वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आनक, सुजय, गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे देवक, वसुदेव, सुरसेनाचे मुलं बरं काही सांगत होतं आपल्याला. वसुदेव, देवभाग, देवश्रवा, अनक, सृजय, शामक, कंक, शमीक, वत्सक आणि वृक. 10 मुलं सुरसेन राजा. आणि 5 मुली होती. 5 मुली. कोणत्या मुली होत्या? तर पृथा नावाची पहिली मुलगी, 2 नंबरची श्रुतदेवा, 3 नंबरची श्रुतकृती, 4 नंबरची श्रुतश्रवा आणि 5 नंबरची राजादी देवी.
अशी यांची संतती. आता याच्यामध्ये आपल्याला एक पाहिजे, वसुदेवाचे विवाह अगोदर 12 झालेले होते आणि 13व्या क्रमांकाचा विवाह देवकी बरोबर होता. अगोदरच्या त्यांना किती पत्न्या होत्या? 12 पत्न्या होत्या. आणि 13वा विवाह ठरला होता त्यांचा देवकी बरोबर. कोणी ठरवला होता विवाह? तर स्वतः कंसाने, कंसाची चुलत बहीण देवकी. कारण देवक आणि उग्रसेन भाऊ, उग्रसेनाचा मोठा मुलगा कंस, आणि कंसाने काय केलं, त्याला मित्र मिळाले. तो थोडा क्रूर स्वभावाचा होता, दुष्ट स्वभावाचा होता, आणि त्याला मित्रही तसेच मिळाले. आणि ते मित्र म्हणले, कंसा अरे तूच गादीवर बस ना, वडिलांना काढ बाजूला. उग्रसेनाला म्हणे काय आता गादी तूच चालव म्हणे, तरुण झालास, मोठा झालास. त्यांनी सांगितलं बरोबर आहे म्हणे, माझी इच्छा तीच आहे म्हणे, उद्याच्यालाच बसतो म्हणे गादीवर. आणि खरंच तसं केलं कंसाने. त्याच्याबरोबर मित्रमंडळी आले आणि वडिलांना सांगितलं खाली उतरा, मला गादीवर बसायचे. वडील म्हणले अरे दुष्टा, वडिलांची पूजा करायला पाहिजे, आज्ञा पालन करायला पाहिजे, मला उलट बोलतो तू. मग कंसाने काय केलं, हातालाच पकडलं उग्रसेनाचं आणि खाली ओढीतच आणलं आणि लगेच सांगितलं यांना कारागृहामध्ये घाला. बाकीचे होतेच मित्र त्याचे, लगेच कारागृहामध्ये. म्हणले तिथं आवाज येणार नाही कानावर त्यांचा माझ्या, डायरेक्ट कारागृहामध्ये बंदिस्त. पण ओढताना उग्रसेनाने शाप दिला, अरे 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 दुष्टा, मला असं तू ओढीत खाली घेतलं, सिंहासनावरून बंदिस्त केलं, त्याप्रमाणे तुझा शत्रू सुद्धा तुला असंच या गादीवरून वढील आणि तुला त्याच ठिकाणी मारेल तुझा शत्रू. बघ शाप, म्हणून वडिलांचा शाप लागला त्याला. आणि अशीच अवस्था झाली कंसाची बघा. म्हणून श्रीकृष्णाने त्याला तशाच पद्धतीने ओढले आणि त्याचप्रमाणे त्याचा मृत्यू झाला. म्हणून वडिलांचा शाप लागत असतो असे बघ. याप्रमाणे स्वतः कंस गादीवरती बसला आणि कंसाच्या ताब्यामध्ये संपूर्ण मथुरा, संपूर्ण नगरी, राज्य त्याच्या ताब्यात. आणि देवकीचा विवाह कंसानेच ठरवला. कारण देवक आणि उग्रसेनाचा भाऊ असलेला कंसाचं त्याला ऐकावं लागत होतं. आणि म्हणून तो विवाह ठरवल्याच्या नंतर त्या विवाहाला व्यवस्थित दान धर्म करायचा असतो. लग्न म्हटल्याच्या नंतर मुलीला दान करायचं असतं. म्हणून दान देण्यासाठी 1800 रथ बघा, आणि हत्ती जे सजवलेले होते त्या हत्तीवरती सोन्याच्या झुली टाकलेल्या होत्या, सोन्याने मडवलेले होते हत्ती. आणि हे मुलीला दान करायचं 1800 रथ. आणि असा लग्न सोहळा ज्या वेळेला संपन्न होणार याच्या अगोदर काय झालं होतं, अनेक उन्मत्त राक्षस, अनेक दैत्य उन्मत्त झाले होते पृथ्वीवरती. आणि पृथ्वी मातेला याचा बोजा सहन होत नव्हता. म्हणून पृथ्वी मातेने गोवत्स गायीचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाकडे गेली होती. ब्रह्मदेवाला सांगितलं, नेत्री वाहे तोय सांगत नेत्री वाहे तोय सांगत वस्त्ररूपे पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय.
साधू संतांनी वर्णन केलं का? हेच भागवतातलं वर्णन साधू संतांनी आपल्याला प्राकृत भाषेमध्ये केलं, संस्कृत भाषेतलं अभंगामध्ये सांगितलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. मला भार सहन होत नाही, अधर्म झाला, धर्म बुडाला, फार अधर्म झाला. म्हणून असं असतं, भगवंत धर्माचं रक्षण भगवंत करत असतात आणि धर्माचं पालन संत करीत असतात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे संत करीत असतात आणि भगवंत काय करतात? धर्म रक्षा वया अवतार घेसी. धर्माचं रक्षण भगवंत करत असतात आणि धर्माचं पालन संत करत असतात. याप्रमाणे, कारण धर्माचं पालन जो करतो त्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत. म्हणून आगा स्वधर्म जो आपला, कठीण जरी झाला, तरी तोच आचरीला भला देखे. म्हणून मनोनी स्वधर्म अनुष्ठान, तेत अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. बघा, जो धर्माचं पालन करतो त्याच्या जीवनामध्ये बंधन राहत नाही. आणि धर्म जर सोडला, धर्माचं पालन जर केलं नाही, काय होत असतं ही माऊली पण सांगतात. स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला, दीपा सवे हरपला प्रकाश जैसा. बघा किती वर्णन केलं. म्हणून धर्माचं पालन प्रत्येकाने करायला पाहिजे. याप्रमाणे धर्माचं रक्षण भगवंत करत असतात. म्हणून पृथ्वी देवीने भगवंताजवळ हे सांगितलं. मग ब्रह्मदेवाने पृथ्वीचं गारानं भगवंताकडे पोच करण्याचं काम केलं आणि ब्रह्मदेवाच्या समोर आलेली ही पृथ्वी देवी वत्स गायीच्या रूपाने आणि भगवंताची स्तुती केली त्यांनी.
भगवंताची स्तुती भगवंताला आवडते पहा. म्हणून कधी भगवंताची स्तुती करायला पाहिजे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकांची स्तुती करण्यामध्ये दोष आहे आणि भगवंताच्या स्तुतीमध्ये फार मोठं पुण्य. कीर्ती मानवाची वर्णुनाये वर्णुनाये कीर्ती मानवाची वर्णुनाये याप्रमाणे भगवंताची स्तुती करायला पाहिजे. भगवंताची स्तुती केली ब्रह्मदेवाने सर्व देवाने मिळून आणि पृथ्वी देवी गायीच्या रूपामध्ये तिथे होती, हजर होती. भगवंताची स्तुती कशी करावी तर ब्रह्मदेवाने पुरुष सूक्ताने स्तुती केली. पुरुष सूक्त वेदामध्ये आलेलं सूक्त आहे पाहते. 16 श्लोकामध्ये सूक्त येते. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा यत्तिष्ठदशांगुलं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यश्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. अशी स्तुती केली भगवंत. स्तुती केल्याबरोबर भगवंताने सांगितलं, आकाशवाणीच्या द्वारा सांगितलं, हे देवांनो घाबरू नका. पृथ्वीचं जे कष्ट आहे याची मला कल्पना आहे. म्हणून मी अवतार धारण करील, पृथ्वीवरती असलेला बोजा नाहीसा करील, चिंता करू नका. वसुदेव गृहे साक्षात भगवंत सांगतात बरं का आकाशवाणीच्या द्वारा. वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते यत्प्रियार्थं संभवन्तु सुरस्त्रियः. संभवन्तु सुरस्त्रियः. भगवंतांनी सांगितलं, ऐका देवांनो. आकाशवाणीतून आवाज आला असा. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन नाही घडलं त्यांना, आवाज भगवंताचा, देववाणी आली. काय सांगितलं भगवंतानी? वसुदेव गृहे साक्षात. मी वसुदेवाच्या घरी अवतार धारण करील. आणि वासुदेव कलानंत सहस्रवदन स्वराट आग्रतो भविता देवो हारेर प्रिय चिकीर्षया. आणि माझ्या बरोबर स्वतः सहस्र मुख असलेला शेष तो सुद्धा अवतार धारण करील. आकाशवाणीने सांगितलं भगवंतानीच अगोदर. अजून भगवंतानी सांगितलं काय? विष्णुर्माया भगवती यया सम्मोहितं जगत आदिष्टा प्रभुनासेन कार्यार्थे संभविष्यती. भगवंतानी सांगितलं आम्ही दोघे अवतार धारण करू,
पण आम्हाला तिसरी असलेली कोण? विष्णुर्माया भगवती. भगवती माया आदिशक्ती. आणि आदिशक्ती सुद्धा अवतार धारण करणार. कारण आदिशक्ती आणि आदिशक्तीने अवतार धारण करणार. आणि वसुदेव देवकीच्या पोटी मी अवतार धारण आकाशवाणीने सर्व देवांना सांगितलं. आणि म्हणे मी 8 प्रकाराने लीला करेल म्हणे अवतार घेऊन. किती? 8 प्रकाराने. कोणते कोणते? म्हणून 8 नाव प्राप्त झाले भगवान कृष्णाला. महत्वाचे सुरुवातीला बालकृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, श्री कृष्ण, योगेश्वर कृष्ण आणि भगवान कृष्ण. म्हणून अष्टमीच्या दिवशी अष्टमीला अवतार धारण. अष्टमी का निवडली? कारण 8 प्रकारांनी त्यांना लीला करायची होती. म्हणून हे भगवंताला सुरुवातीला 8 नाव प्राप्त झाले. फार मोठा विस्तार याच्यामध्ये, पण थोडं 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 पाहायचं आपलं. भगवंताने याप्रमाणे सांगितल्याच्या नंतर मग वसुदेव जे होते, वसुदेव आणि देवकीचा जो विवाह ठरलेला होता, त्याप्रमाणे दान देत असताना चतुष्शतम परिव्रतम गजानम हेममालिनाम. कंसाने उग्रसेनाला सांगितलं होतं मोठा विवाह करायचा, थाटामध्ये विवाह करायचा. म्हणून दान देत असताना त्यांनी सांगितलं आपल्याला एवढं दान द्यायचं म्हणे. चतुष्शतम परिवर्तम गजानम हेममालिनम. तर स्वतः 400 हत्ती आणि 15,000 घोडे, 1800 रथ आणि वस्त्र अलंकाराने सुशोभित असलेल्या 200 सुकुमार दासी दिल्या. आणि स्वतः 400 हत्ती सोन्याने मढवलेले बघा मुलीला दान. आणि 400 हत्ती सोन्याने मढायचे म्हणल्यावर किती सोनं लागत. आपल्याला कानन नाक साजवायचं म्हणलं तर सोनं विचार करावा लागतो, भाव विचारावा लागतो. आणि हत्तीला साजवायचं सोन्याने. हत्ती काय लहान आहे, परंतु असे 400 हत्ती सोन्याने मढवले हो, किती सोनं असेल. आणि एवढं दान द्यायचे, एवढं दान दिलं. आणि एवढं दान दिल्याच्या नंतर परंतु असं असतं अन्यायोपार्जितम द्रव्यम. अन्यायाचं शापित जे द्रव्य असतं ते दुःख देत असतं त्या माणसाला. हा विषय आपला अगोदर सोडून घ्या. एवढं दिल्याच्या नंतर जेव्हा विवाह सोहळा पूर्ण झाला, कारण विवाह हा संस्कार आहे बघा, 14वा संस्कार आहे हा विवाह. 16 संस्कारामध्ये विवाह 14व्या क्रमांकाचा संस्कार. आणि पवित्र संस्कार सांगितला विवाह सोहळा असा. कालच विषय झाला आपला तो. असा विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर मुलीला वाट लावायचे देवकीला वसुदेवा. त्यावेळेला देवकीचा वसुदेवाच्या विवाहाला वसुदेवाच्या अगोदरच्या 12 पत्न्या पण हजर होत्या बरं का. वसुदेवाच्या अगोदरच्या ज्या पत्न्या होत्या त्या सुद्धा हजर होत्या अगोदर. कोणत्या कोणत्या होत्या त्या हजर? धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा, पौलवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, लोचना आणि इला. या 12 जणी होत्या विवाहाला. कोणाच्या? आपल्या पतीच्या विवाहालाच. हा
देवकी वसू. आणि त्या 12 जणी काय म्हणत होत्या की धन्य आम्हाला देवकी सारखी एक आम्हाला मैत्रीण येते घरात. हे परमेश्वरा किती आनंद आहे आम्हाला की आम्ही 12 जणी आणि आम्हाला करमणूक अजून 13वी देवकी येते म्हणून आनंद होत होता तिला. बघा कुणाला 12 जणीला आनंद झाला होता. आता होईल का तसं? आता चढाय विशेष तेव्हा झालं होतं ते. म्हणून 12 जणी विवाहाला आणि देवकीला पाहून हास्य वदन करत होत्या. देवकीला आशीर्वाद देत होत्या. देवकी धन्य आम्हाला आता तुझ्यासारखी एक मैत्रीण मिळाली, आमचं भाग्य आहे देवकी. मग देवकीने त्यांच्याकडे पाहिलं की आनंद व्हायचा. म्हणायचं खरं काय काय भावना विचार करा. म्हणून असा विवाह सोहळा आणि जेव्हा पूर्ण संपन्न होऊन जेव्हा चालले, सुरुवातीच्या रथामध्ये कंस बसलेला होता. त्याच रथामध्ये देवकी, वसुदेव आणि कंस बसलेला होता. बाकीचे 18 रथ एकामागे एक अशी लाईन लागलेली होती रथाची. हत्तीची लाईन एक साईडने चाललेली होती, एकामागे एक हत्ती, 400 हत्ती आणि सोन्याने मडवलेले. काय चालू होतं. आणि सेवा करण्यासाठी दासी होती, त्यांच्याकडे सेवा काय लागल ती त्यांनी द्यायचं अशा दासी होती. याप्रमाणे 100 दासी होती हाताखाली द्यायला. आनंद झालेला होता. अशा आनंदामध्ये आकाशवाणी झाली. बघा ना काय एवढा आनंद, सर्व आनंदामध्ये चाललेले. वाट लावायचं आता वधूवरांना आणि आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीने सांगितलं हे कंसा, हे दुष्टा. लगेच रथ थांबले गेला. दुष्टा म्हणल्यावर रथ थांबले गेला. सांगितलं याच देवकी आणि वसुदेवाच्या पोटी 8व्या नंबरचा जन्माला येणारा तुझा शत्रू काळ, त्याच्या हाताने तुझा मृत्यू होईल. आणि मग कंसाने काय केलं, रथ थांबवला. आणि तो क्रोधिष्ट होता. कंस क्रोधिष्ट होता, दुराचारी होता, दुर्जन होता आणि सत्ता होती त्याच्या हातामध्ये, राजा होता. तेव्हा त्याने काय केलं, काहीच विचार न करता हातामध्ये शस्त्र घेतलं, एक खड्ग घेतला हातामध्ये. घेवनिया खड्ग माराय धावाला, हात तो धरेला वसुदेव, हात तो धरेला वसुदेव. घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरेला वसुदेवी, हात तो धरेला वसुदेवी. घेवनिया खड्ग माराय धावला, खड्ग माराया धावला, घेवनिया खड्ग माराय धावला, खड्ग माराया धावला. घेवनिया खड्ग माराय धावला, हात तो धरेला वसुदेव, हात तो धरेला घेऊनिया खड्ग माराया धावला, वसुदेवी, हात तो धरेला वसुदेवी. गोपाल कृष्ण भगवान की या महाराज इकडे गोपाल कृष्ण भगवान की इत्युक्त सखलो पापो भोजनं कुलपासना भगिनीं हन्तु प्रारब्ध
खड्ग पाणी कसे गृहीत. बघा काय वर्णन केलं शुकमुनीने, तेच साधू संतांनी सांगितलं. खड्ग पाणी, पाणी म्हणजे हाताला म्हणतात. खड्ग हातामध्ये घेतलं त्याने आणि भगिनी हंतु प्रारब्ध. काय त्या भगिनीचं प्रारब्ध माऊलीचं? देवकीची त्यांनी हे वेणी पकडली, केस पकडले आणि खड्ग हातामध्ये घेऊन घाव घालणार तितक्यामध्ये हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला आणि सांगितलं मारू नका, मारू नका, कारण स्त्री हत्या मोठं पाप. म्हणून नाथ महाराजांनी पण वर्णन केलं हे, करू नये स्त्रियेचे घाता, उपेक्षू नये निज माता, मूर्ख मनो नये पिता, जरी तत्वता अपंडित. म्हणून स्त्री कशी जरी असेल तिचा घात करता येत नाही, बघ हत्या करता येत नाही, मोठं पाप असतं ते. आणि उपेक्षू नये निज माता म्हणजे आपल्या आईचा शब्दाने कधी उपेक्षा अपमान करायचा नाही. वय झाल्यावर काही बोलत असते समजा, परंतु जरी आवडलं नाही गप्प बसावं, पण अपमान करू नये शब्दाने, दोष असतो, पाप असतो. आणि पुढे नाथ महाराज सांगतात मूर्ख म्हणू नये पिता, की वडील जरी अज्ञानी असेल, काही बोलले पण काय वडिलांना आमच्या कळालं नाही, काही कळत नाही असं म्हणू नये. का? पाप असते, कारण ते तीर्थरूप असतात. तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे, कारण ते सकळ तीर्थाची ये धुरे, सर्व तीर्थामधलं मोठं तीर्थ असतं ते. आणि मग या तीर्थाचा जर अपमान केला तर बाकीचे तीर्थ करून उपयोग होत नाही असे. आणि म्हणून आई वडील हे तीर्थरूप असतात. म्हणून आईचा अपमान करू नये, वडिलांना अज्ञानी म्हणू नये, मूर्ख म्हणू नये असा नियम येतो. आणि स्त्रीची हत्या करू नये, 3 गोष्टी सांगितल्या. म्हणून वसुदेवाने हात पकडला आणि सांगितलं काय, कशामुळं मारता येईल सांगितलं. आकाशवाणीने ऐकलं ना काय सांगितलं ते, तुमच्या पोटी मला मारणारा मुलगा येणार आहे 8व्या नंबरचा. वसुदेवाने सांगितलं एक काम करा, म्हणजे थोडा संयम ठेवा, माझे 2 शब्द ऐका, नंतर निर्णय घ्या. म्हणले काय? म्हटले आता माझ्यावरती विश्वास आहे ना तुमचा? म्हणे हो आहे, विश्वास आहे म्हणूनच म्हणे एवढं दिलं तुम्हाला. म्हणे आता एक काम करा, माझ्यावर असाच विश्वास ठेवा आणि वचन घ्या माझं. काय वचन घ्या? की मी 8वा मुलगा मारणार आहे ना तुम्हाला, मी 8ही मुलं आणून देईल, वचन घ्या. आणि कंसाला माहिती होतं वसुदेवाने दिलेलं वचन बदलू शकत नाही, सत्यवादी हा. आणि म्हणून स्वतः वचन असं दिलं की मी काय करणार म्हणे, स्वतः तर 8ही मुलं मी स्वाधीन करील, 8ही मुलं स्वाधीन करील. म्हणून 8वा मुलगा शत्रू तुम्ही म्हणता, आकाशवाणीने सांगितलं बरोबर आहे, पण 8ही मुलं मी काय करील, तुमच्या स्वाधीन करील. आणि मग कंसाला खरं वाटलं. का? विश्वास होता, विश्वास होता. आणि सांगितलं ठीक आहे म्हटलं. मग दिलेलं दान परत आणलं, 400 हत्ती सोन्याने मडवलेले परत आणले. म्हणून असं असतं अभिगम्योत्तमं दानम, दिलेलं दान जर परत घेतलं ते अनर्थ करीत असतं बघ. म्हणून हे शुकमुनी सांगतात, दिलेलं दान त्यांनी परत घेतलं अनर्थाला कारण. मग गाय जरी एखाद्याला दिली तरी तिचं 1 दिवस सुद्धा दूध खाल्लं तरी दान पूर्णत्वाने फल देत नाही बघा. 1 दिवस जरी दूध खाल्लं तरी.
नाहीतर म्हणले असं करा, अर्धा लिटर देत जा आम्हाला आणि गाय घ्या तुम्हाला. काय नाही ते सांभाळणार मला निघून निघून किती, आणि ऐकतं द्यायचं यांना काही वेळेला बरं नको म्हणता येत नाही. हा, म्हणून असं असतं, दिलेली दान जी वस्तू असते त्याचा मोबदलाची इच्छा धरू नये, त्याला उत्तम प्रतीचं दान म्हणतात. आणि माहूय मध्यमम, आणि त्या दानातून काही मागितलं ते मध्यम प्रतीचं दान असतं, म्हणून ते अनर्थ करीत असतात आपल्याला. आणि म्हणून कंसाने ते दान दिलेलं 1800 रथ आणि 400 हत्ती सोन्याने मडवलेले परत घेतले. घेऊ नये पण घेतले. शास्त्राविरुद्ध कर्म घडलं त्याच्याकडून, हेच दुःखाला कारण झालं त्याच्या. याप्रमाणे वसुदेवाने देवकीला त्याने बंदिस्त केलं, आणि विवाह सोहळा जो व्हायचा होता तो संपन्न झालेला होता. वसुदेव देवकीला बंदिस्त केलं कंसाने, आणि त्यावेळेला या 12 जणी ज्या होत्या ना वसुदेवाच्या पत्न्या, नावं सांगितले ना मी आपल्याला आता, त्या 12 जणींना 12 जणी आल्यानं वसुदेवाला विचारलं, हे स्वामी, आता तुम्हाला कंस ताब्यामध्ये घेऊन चाललेलं, त्यांच्या बंदिस्त करणार तुम्हाला, देवकीला आणि तुम्हाला, पण आम्ही 12 जणींनी कुठं राहू? पतीची आज्ञा असं असतं, माहेरी जाऊ किंवा कुठं राहू तुमची आज्ञा, परवानगी जशी देईल तर तसं ऐकायचं. पतीच्या मताप्रमाणे वागायचं. बघा ना, 12 जणींनी ज्या वेळेला विनंती केली तेव्हा वसुदेवाने आपल्या मित्राकडे पाहिलं, तिथं नंद बाबा आणि यशोदा आले होते. नंद बाबा आणि यशोदा, आणि नंद बाबा आणि वसुदेव जिवलग मित्र होते. मग त्यांनी असं सांगितलं की नंदा, एक काम कर, माझ्या ह्या 12 पत्न्या घरी घेऊन जा, तुझ्या घरी गोकुळामध्ये, आणि त्यांना व्यवस्थित सांभाळ. नंद बाबांनी सांगितलं की मी असं सांभाळेल, त्यांना आईप्रमाणे सेवा करेल. बघ, कारण त्या मला माते समान आहेत. बघ, म्हणून 5 मातेमध्ये ही एक माता असते. कोण? मित्राची पत्नी मातेप्रमाणे असते. म्हणून सांगितलं तू माझा मित्र, आणि तुझ्या या 12 जणी पत्न्या म्हणजे माझ्या 12 माता आहेत म्हणे. बघ काय भावे. हा, आणि सांगितलं आईसारखी सेवा करेल मी यांची. बघ, आणि अशा प्रकाराने, म्हणून राजाची पत्नी आपली आई, गुरुची पत्नी आपली आई, मित्राची पत्नी आपली आई, आणि पत्नीची आई म्हणजे सासू आपली आई. म्हणून सासू जर असेल, सासूचं दर्शन घ्यावं जावं नेहमी त्याचं. आता जरी समजा सासरवाडीला तुम्ही गेलात तरी सासूचं दर्शन घेत जा, आईप्रमाणे असते. काही लाजते दर्शनाला, लाजायचं नसतं. हा, आणि हट्ट धरायचा नाही, त्रास द्यायचा नाही. हा हा, तर सासूचं दर्शन घ्यायचं, सासऱ्याचं दर्शन घ्यायचं जावं. असं सांगितल्यावर एक जणांनी केला प्रयोग, ते सासू मागं पाय करायचे. हा, मी म्हटलं, ते म्हणले रात्रीच पोथीत ऐकलं ना, असं का करता? आणि मी सांगितलं उरत हात पाय जोडायचे पुढं दर्शन घेऊन द्यायचं. मग सुरू झालं बघा. हा, आणि म्हणून ते म्हणले कधीच नाही, शब्दाने गोड बोलले नाही कधी, आणि पार डायरेक्ट दर्शनालाच आले. त्यांना वाटलं असं चेष्टा करते का, पायाला ओढते का काय. हा, म्हणून स्वतः की सासू पत्नीची माता कोण असते? आपली आई असते. आणि मित्राची पत्नी आपली आई, आणि सोमाता म्हणजे स्वतःची जन्म देणारी आई. अशा पंचमाता असतात. याप्रमाणे ह्या थोडं भजन. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम,
आणि नंद बाबा गोकुळामध्ये या 12 जणी गेले. नंद बाबा घेऊन गेले त्यांनी. देवकी आणि वसुदेवाला कंसाने आपल्या ताब्यामध्ये ठेवलं आणि त्यांना पुत्र संतती प्राप्त झाली. त्यांना पुत्र संतती होत असताना पहिला जो मुलगा झाला त्याचं नाव कीर्तिमान नाव ठेवण्यात आलं. कीर्तिमान नामकरण संस्कार आहे. तिथंच त्यांनी नामकरण संस्कार केला. कीर्तिमान नाव ठेवलं. त्याला स्तनपान केलं देवकीने आणि थोड्याच वेळानंतर सांगितलं हा मुलगा माझ्याजवळ दे म्हणे. कशामुळे? कंसाकडे द्यायचा. देवकीने सांगितलं कशासाठी? म्हटली वचन काय दिलं तर आपण आठवतं ना तुला? 8 मुलं मी आणून देणार मारण्यासाठी, तुझा प्राण वाचवण्यासाठी मी तिथं वचन दिलं होतं म्हणे. मग वचन बदलायचं का? पण देवकीने सांगितलं नाही, तसं करू नका. वचन जर बदललं, वचना फिरती आधम जन, शब्द बदलणारी माणसं आधम योनीला जातात बघा. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा शब्द बदलू नये. कधी दिलेला शब्द पालन करायला पाहिजे. आणि नेहमी जे माणसं शब्द बदलतात ते आधम योनीला जातात. खाली सर्प विंचू अशा योनीला जात असतात. म्हणून देवकीने सांगितलं तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा. या मुलाला घेऊन जा. मारण्यासाठी मुलगा द्यायचा आहे बघा. याला म्हणतात वचन पूर्तता. आणि तो मुलगा वसुदेवाने हातावरती घेतला. कीर्तिमान नावाचा मुलगा. आणि स्वतः कंसाच्या हातामध्ये नेऊन दिलं. कंसाने त्या मुलाला असं हातामध्ये पाहिलं आणि मुलाला पाहिल्याबरोबर भाव बदलला. त्याचा प्रेम भाव तयार झाला. प्रेम म्हणून असं असतं, लहान जे बालक असतं ना त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं बरं का, आनंद देण्याचं. तापदग्धानां त्रयो विश्रांती हेतवः आपत्यंच कलत्रंच सतां संगतिरेवच. 3 गोष्टी माणसाला सुख देतात. एक छोटस बाळ माणसाला सुख देतं बा. मग किती जरी मनुष्य थकून आला आणि लहान बाळ जर असं रांगत आलं त्या माणसाकडं, आणि बाजारातून मनुष्य जरी थकून आलेला असेल पण बाळ जर रांगत आलं, पिशवी पटकन खाली ठेवून उचलतो बाळा आणि घेतलं की आई असेल, वडील असेल, बंधू असेल, कोणी असू द्या, समाधान वाटतं त्याला. लगेच त्याचं चुंबन घेणार, हात फिरवणार आणि आनंद वाटतो त्याला. बघ बाळामध्ये ती शक्ती. म्हणून लहान बाळाला ही शक्ती. म्हणून लहान बालक जे त्याचा अधिकार मोठा. भगवान दत्त सांगतात द्वावेव चिंतया मुक्तो परमानंद आपलुतो यो विमुग्ध जडो बालो हे गुणे परंगता. भगवान दत्त सांगतात स्वतः. भगवान दत्तात्रय सांगतात की लहान बालकामध्ये आणि सामर्थ्य, साधू आणि बालक यांचा अधिकार सारखा. बघा द्वावेव चिंतया मुक्तो. कारण साधूचं अंतकरण निर्मळ असतं, तसं बालकाचं अंतकरण सुद्धा कसं असतं? निर्मळ. बालकाच्या अंतकरणामध्ये कोणताच दोष नसतो, निर्दोष असतो. त्याप्रमाणे साधूचं अंतकरण असतं. म्हणून लहान बालकाला कधी शिवी देऊ नये, लहान बालकाला कधी चापट मारू नये, दोष लागतो. शिवी देण्याचा अधिकार फक्त आईला. म्हणजे याचा अर्थ आईने नेहमी शिव्या द्याव्यात असा अर्थ नाही बरं का. परंतु एखादी जर शिवी आली तर अधिकार आहे त्या मातेला. बालकाचं वैशिष्ट्य सांगितलं. आणि अशा बालकाला कंसाने पाहिल्याबरोबर भाव बदलला त्याचा. बघा शक्ती आहे बालकामध्ये. आणि काय भाव बदलला की वैर भाव जो होता तो संपला नाही, प्रेम भाव तयार झाला. बालकाची शक्ती
म्हणून भगवान दत्तात्रयाने त्याला गुरु केलं बालकाला. बघा, गुरु करून घेतलं. असं बालकाची ती शक्ती पाहिल्याबरोबर वसुदेवाने हे कंसाने सांगितलं, वसुदेव या बाळाचं नाव काय ठेवलं? सांगितलं कीर्तिमान. म्हणे घेऊन जा कीर्तिमानाला. म्हणे वचन दिलं होतं त्याप्रमाणे मी घेऊन आलो. सांगितलं ठीक आहे, वचन दिलं होतं तू घेऊन आला, परत घेऊन जा. म्हणे जा घेऊन. 8व्या नंबरचा मला मारणार आहे, हा पहिल्या नंबरचा आहे, याच्यापासून मला भीती नाही. आणि मग वसुदेव त्या बालकाला घेऊन देवकीकडे नेलं. देवकीने पाहिलं, बाळाला आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर विचार केला, काय कंस एवढा दुष्ट, बाळाला परत दिला. आनंद झाला तिला. थोडा काल निघून गेल्याच्या नंतर नारद मुनी तिथं आले. कंसाकडे आल्याबरोबर कंसाने नमस्कार केला नारद मुनीला. नारद मुनीला नमस्कार केल्याच्या नंतर बसल्यानंतर नारद मुनींनी सांगितलं, कसं काय कंस? त्यांनी सांगितलं, काय नाही, एक मुलगा आणला होता म्हणे, आणि वसुदेव देवकीपासून 8व्या नंबरचा मुलगा माझा काळ आहे. 1 नंबरचा मुलगा आणून दिला होता, पण मी परत केला म्हणे नारद महर्षी. आणि काय झालं म्हणे, 8व्या नंबरचा मला मारणार आहे म्हणे, दिला पहिल्या नंबरचा पोहोच केला. नारद मुनींनी त्याला एवढंच सांगितलं की 8 जणांची जर लाईन लावली, उजव्या बाजूने जर मोजलं डाव्या बाजूचा 8वा, आणि डाव्या बाजूने जर मोजलं तर उजव्या बाजूचा 8वा होतो. आणि मग कंस दुष्टच होता तो, त्याच्या लगेच लक्षात आलं की उलट जर मोजलं तर पहिला सुद्धा काय भरणार, 8वा भरणार. आणि मग त्यांनी सांगितलं, खरंय वदी बाळकासी घेऊ नको, वदी बाळका घेऊ नको, वदी बालकासी घेऊ नको, वदी बालकासी. पुण्य सारावया भेटे देवऋषी, पुण्य सारावया भेटे देवऋषी, पुण्य सारावया भेटे देवऋषी, पुण्य सारावया भेटे देवऋषी. वदी बाळकासी घेऊ नको, वदी बाळका वदी कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे नारद मुनींनी सांगितले. परीक्षिती राजाने एक प्रश्न विचारला बरं का आता इथं, की शुकमुनी महाराज मला शंका आली म्हणे थोडी. काय शंका आली राजा? अहो म्हणे, नारद महर्षी हे अखंड विण्यावर भजन करणारे एवढे दयाळू, आणि मुलाला मारायची, आत्महत्या बाल हत्या करायचं सांगितलं. एवढे नारद मुनी निष्ठुर कसे काय झाले? त्यांनी सांगितलं, आता याच्यातून उत्तर असं दिलं शुकमुनीने गोड प्रकारे. बघा काय शुकमुनीच होते ती म्हटले, परीक्षिती राजा तुझा प्रश्न बरोबर आहे म्हणे, खरंय. कारण 8ही बालकाला मारण्याचे आदेश आणि नारद मुनींनी प्रवृत्त केलं, याच्यामध्ये निर्दयपणा नाही. मग म्हटले काय हो याच्यामध्ये? म्हटले त्याचं कारण असं आहे म्हटले, तर पूर्व कथा सांगायला सुरुवात केली त्यांनी, पूर्व इतिहास. नारद मुनी म्हणू लागले, ऐक म्हणे राजा, याच्या पाठीमागची भूमिका काय ते ऐक. म्हणे काय सांगा? म्हटले असे, ब्रह्मदेवाचा मुलगा मरीची आणि मरीचीची पत्नी ऊर्जावती यांच्या पोटी 6 देवांनी अवतार घेतला होता. 6 पुत्र जन्माला आले होते.
आणि काय झालं म्हणे, ब्रह्मदेवाच्या पोटी सरस्वतीचा जन्म झाला. बघ, शुकमुनी परीक्षिती राजाला सांगतात बघा ही कथा. सरस्वतीचा जन्म झाल्याबरोबर सरस्वती देवी ही विद्येची देवता, आणि जन्म झाल्याबरोबर ती सरस्वती पळत सुटली. आणि ब्रह्मदेवाने विचार केला की सरस्वती देवी आपली विद्येची देवता जर निघून गेली तर आपली विद्या निष्फळ होईल. म्हणून त्या कन्येच्या मागे ब्रह्मदेव पळत होते. आणि त्यावेळेला ही 6 जण जी होती ते हसू लागले. काय म्हटले, ब्रह्मदेव बिघडले, ब्रह्मदेव बिघडले. थट्टा केली, त्यांची नक्कल केली ब्रह्मदेवाची. कोणी? या 6 मुलांनी. आणि ब्रह्मदेवाने विचार केला, आपले नातू आणि आपली नक्कल करायला लागले. ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला, अरे अरे दुष्टांनो, मी तुमचे आजोबा आणि माझी नक्कल करता तुम्ही, मला हसता तुम्ही, मला वेदना होतील असं बोलता, तुम्हाला दुष्टाच्या हाताने मरण येईल. आणि तुम्हाला आता माझे नातू म्हणून तुम्ही राहणार नाही, तर तुम्हाला आता ताबडतोब देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जन्म प्राप्त होईल. आणि तिथं जन्म झाल्याबरोबर दुष्टाच्या हाताने मरताल तुम्ही. आणि दुष्टाच्या हाताने मेल्यामुळे तुम्हाला चांगली गती मिळणार नाही, दुर्मरण प्राप्त होईल तुम्हाला. दुर्मरण म्हणजे वाईट मरण, वाईट दुष्टाच्या हाताने. आणि असं मरण आल्यानंतर तुम्हाला गती खाली पाताळ लोकांमध्ये जाता, तुमची सुटकाच होणार नाही. बघ, ब्रह्मदेवाने दिलेला शाप. हीच कथा कोण सांगते? शुकमुनी परीक्षिती राजा. कारण प्रश्न विचारला होता परीक्षितीने, काय की नारद मुनींनी बालक मारायचं का सांगितलं? एवढे निर्दयी कसे काय नारद? म्हटले तसं नाही राजा, नारद मुनी हे दयाळू सांगते, दुष्टाला सज्जन बनवणारे. हा, आणि ते कसं काय सांगतील? परंतु ब्रह्मदेव हे नारद मुनीचे पिता आणि आपल्या वडिलांचा शब्द सत्य करण्यासाठी ते तिथं आले होते. आणि म्हणून हे 6 जे मुलं होते हे ब्रह्मदेवाचे नातू होते. मग तेव्हा बघा सत शिकले आहे का काय खोट? आणि म्हणून म्हटले तेच आहे का महाराज, बरोबर आहे का? त्यांनी सांगितलं की खरं आहे. याप्रमाणे मग ते म्हटले आता ब्रह्मदेवाचा शाप त्यांना, जन्मताच मरण, दुष्टाच्या हाताने मरणार. मग तेव्हा परीक्षिती राजाने विचारलं, हे 6 जण जे होते हे नेमके कोण होते हो? अहो म्हटले, यांचे नाव तरी आम्हाला सांगा. मग त्यांचे नाव सांगितले बघा. म्हणून हे म्हटले, स्वतः हे स्वर्गातून आलेले देव, ब्रह्मदेवाने दिलेले शाप, आणि या 6 मुलांनी म्हणे ब्रह्मदेवाची नक्कल केली. आणि हे 6 देवता होत्या. म्हटले कोणत्या कोणत्या होत्या? मग त्यांची नाव सांगितली बघ. कारण एखादा माणूस म्हणून नाव, त्याचे नाव तरी आम्हाला माहिती असावी. मग शुकमुनीने परीक्षितीला त्यांचे नाव सांगितले. 1 नंबरची देवता त्यांचं नाव स्मर देवता, 2 नंबरची उदित देवता, 3 नंबरचे परिश्वंग देवता, 4 नंबरचे पतंग नावाची देवता, त्यानंतर 5 नंबरचे क्षुद्रभूत नावाची देवता, आणि 6 नंबरची गृणी देवता. या 6 शाप दिला होता ब्रह्मदेव. तुम्हाला आता माझे नातू म्हणून राहण्याचा अधिकार, तुम्ही माझी नक्कल केली. मी सृष्टी करता ब्रह्मदेव आणि माझी नक्कल करता तुम्ही. उन्मत्तपणे त्याचं लक्षण आहे तुम्हाला हे फळ. आणि कंसाच्या हाताने तुम्ही जन्मताच मरणार. आणि तुम्हाला जर समजा तुमच्यावर जर दया दाखवली त्याने, तर माझा मुलगा नारद तिथं येईल आणि तुम्हाला मारायला लावी बघा. आणि म्हणून नारद मुनी तिथं आले.
आणि म्हणून लिहून ठेवलं पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी बघा. म्हणून हे सांगितलं बघा. आणि मग परीक्षिती राजाचा संशय निघून गेला. म्हटले खरंय शुकमुनी महाराज, माझ्या मनात शंका आली होती नारद मुनीबद्दल, आणि असं कसं काय झालं, म्हणून तो संशय निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे या 6 देवतेला 6 जन्म मिळाले. म्हणून 1 नंबरचा जो मुलगा त्याचं नाव कीर्तिमान नाव ठेवण्यात आलं. आणि तो कीर्तिमान नावाचा जो मुलगा परत नारद मुनींनी सांगितल्यावरून परत आणावं लागलं. आणि कंसाने त्याचं पायाला पकडलं, फिरवलं आणि एका शिळेवरती आपटलं, गत प्राण केलं. ब्रह्मदेवाचा शब्द सत्य करायचा होता नारद मुनीला. आणि त्यांना स्थूल शरीर संपलं त्यांचं, आणि त्यांना परत सूक्ष्म शरीराने त्यांना परत दुसरं शरीर मिळालं आणि खाली पाताळामध्ये गेले. आसुर योनीला होते देव, पण दुष्कर्माचं फल कसं आहे बघा. स्वर्गातले देव पण खाली गेले, कर्माचं हे फल. म्हणून दुष्कर्म माणसाला खाली घालतं नेऊन, हा, आणि सत्कर्म माणसाला वर नेत असत. म्हणून या दुष्कर्माचं फल म्हणून कीर्तिमान नावाचा 1 नंबरचा मुलगा मारला. 2 नंबरचा मुलगा त्यालाही मारलं. असे 6 मुलं मारले बघा. म्हणून त्यांचे नाव सांगितले, कीर्तिमान, सुसेन, भद्रसेन, रुजू, संवर्धन आणि भद्र असे 6 मुलं होते. आणि अगोदरचे नाव अगोदरच सांगितले मी आपण. म्हणून ब्रह्मदेवाचे नातू असताना नाव वेगळे, आणि आता वसुदेव देवकीचे मुलं असताना नाव वेगळे. या 6 मुलांना कंसाने मारलं. 6 मुलांना कंसाने मारलं. ब्रह्मदेवाने जेव्हा शाप दिला होता तेव्हा त्यांनी एक विनंती केली होती ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा आम्हाला तुम्ही आता स्वर्गातले देवता आम्ही तुमचे नातू झालेलो, उन्मत्तपणाने आम्ही तुमची नक्कल केली, आणि आम्हाला तुम्ही आता खाली पाताळामध्ये आसुर योनीला पाठवणार. पण एक करा, आमची सुटका कशी होईल. म्हणले तुमची सुटका श्रीकृष्ण करतील. तुमच्या नंतर जो अवतार घेईल ते श्रीकृष्णच तुमची सुटका करतील, जर त्यांच्या मनात आलं तर. नाहीतर तुमची सुटका दुसरं कोणी करू शकत नाही. आणि ते सर्व अवलंबून राहील तुमच्या माता तुमची असलेली देवकी. तिने जर विनंती केली कृष्णाला की हे श्रीकृष्णा, तुझ्या अगोदरचे 6 मुलं जे कंसाने मारली त्या मुलांचा उद्धार कर, तरच उद्धार होईल, नाहीतर तुमचा उद्धार होऊ शकत. हे ब्रह्मदेवाने अगोदरच सांगितलं त्यांना. मग म्हटले काय करावं लागेल याच्यासाठी. म्हटले तुम्हाला एकच करावं लागेल. आता काय, श्रीकृष्ण याचं चिंतन करावं लागेल. दुष्कर्म तुम्हाला सोडून द्यावं लागते, आणि मग तुमच्यावर कृष्ण दया करतील, कारण परमेश्वराचा अवतार. आणि तुमच्या मातेच्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दलचा प्रेमभाव जागृत होईल, आणि मग देवकी आज्ञा देईल कृष्णाला आणि तुम्हाला घेऊन येईल. आणि मग तसंच झालं बघा. तो कथा बघ पुढे आलेला की, पण आताच सांगून जातो कारण वेळ परत मिळतोय का नाही. की भगवान श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव देवकीकडे आले होते कंसाला मारल्याच्या नंतर, तेव्हा देवकीने सांगितलं होतं कृष्णा तो विद्या संपादन करायला गेला होता संदीपान ऋषीकडे. संदीपानीचा मुलगा मेलेला समुद्रामध्ये गेलेला तू आणून दिला, खरं आहे का. कृष्णाने सांगितलं खरं आहे म्हणे आई, सत्य.
मग म्हणे गुरुचा मुलगा जर तू मेलेला आणून दिला तर माझे 6 मुलं कंसाने मारली होती, आणून देशील का कृष्ण? सांगितलं आईची आज्ञा मोडता येत नाही, देवाला सुद्धा आईची आज्ञा मोडता येत नाही, ऐकावं लागेल म्हणे आई तुझं. म्हणून 6 मुलं खाली होती सुतळ लोकांमध्ये, खाली जे 7 पाताळ आहेत त्याच्यामध्ये सुतळ लोकांमध्ये ही 6 मुलं होते. आणि बळीराजाच्या नगरीमध्ये होते ती, बळीराजा. आणि तिथं असुर योनीमध्ये गेलेले होते. तिथं भगवान कृष्ण गेले आणि या 6 जणाला वरती आणलं आणि त्यांचा उद्धार केला. म्हणून भगवंताने स्वतः त्यांचा काय केला तर देवकीच्या आज्ञेवरून यांचा उद्धार केला. आणि म्हणून आईच्या आज्ञेवरून ह्या 6 मुलं मारलेले परत आणून दिले कृष्णाने. बघा ना काय. आणि मग देवकीला सांगितलं देवकी हे माते हे तुझे मुलं. आणि देवकीने त्या 6 मुलाला आपल्या मांडीवर घेतलं, एका मांडीवर 3, एका मांडीवर 3, 6 मुलांना कवटाळून धरलं. आणि नंतर ती 6 मुलं म्हणू लागली हे माता आमचा उद्धार झाला. कुणी केला उद्धार? तुमच्या शब्दामुळे श्रीकृष्णाने उद्धार केला. पण आम्ही स्वर्गातल्या देवता म्हणून आम्हाला आशीर्वाद द्या. आणि म्हणून सांगितलं आमची कथा जे श्रवण करतील, आमची कथा जे श्रवण करतील त्यांचं बालक सुरक्षित राहील, त्यांच्या बालकाला कधी पीडा होणार नाही, अकाली मृत्यू येणार नाही, असं वरदान दिलं त्या देवतेने. आणि त्या देवता निघून गेल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे 6 मुलं मारल्याच्या नंतर 7व्या नंबरला कोण आले? साक्षात शेष. आणि योग मायेला सांगितलं भगवंताने हे योग माया देवक्या जठरे गर्भम शेषाकं धाम मामकं तत्सन्निष्कृत्य रोहिण्या उदरे सन्निवेशय. भगवंताने सांगितलं योगमायेला आज्ञा दिली की हे योगमाया एक काम करतो. योगमायेने सांगितलं काय काम करू भगवंता सांगा. सांगितलं माझा भक्त शेष त्याला मी आता पाठवलंय. कुठं? देवकीच्या पोटी पाठवलेलं आहे. आणि मनामध्ये शंका आहे, त्याच्या कंसाची भीती आहे त्याला कदाचित. आणि कंस त्याला जर समजलं जन्म झाला कंसाने जर देवकी वसुदेवाने दिलं म्हणून एक काम कर म्हणे तू काय देवकीच्या पोटातून काढायचं आणि वसुदेवाच्या 12 पत्न्या कुठे येतात? गोकुळामध्ये. अगोदरच कथा जाईल ना आपली. आता तुम्ही श्रोते हुशार असल्यामुळे लगेच लक्षात येईल तुमच्या. नंद बाबाकडे 12 पत्नी आहेत. त्याच्यामध्ये रोहिणी नावाची जी आहे तिच्या पोटामध्ये हे बाळ नेऊन ठेवायचं. एवढं काम तू करायचं. कोणाला दिली आज्ञा? योग माया. योग मायेने सांगितलं करणार म्हणे हे काम. काही करते योग माया, तिला एवढंच काय शक्य नाही. आणि भगवंताची कृपा आहे तिच्यावर, भगवंताची शक्ती आहे. म्हणून योग मायेने काय केलं? 8वा गर्भ हे 7वा गर्भ असलेला शेष तो काढून घेतला आणि देवकीच्या पोटातलं बाळ काढून रोहिणीच्या पोटामध्ये गोकुळामध्ये असलेली नंद बाबाची तिथं रोहिणी, नंद बाबा यशोदा त्यांना आईप्रमाणे सांभाळत होत्या आणि तिच्या पोटामध्ये नेऊन ठेवलं. कळालंच नाही कोणाला, कोणालाच कळालं नाही. आणि कोणाच्या मनामध्ये सुद्धा भाव काही आला नाही. भगवंताची इच्छा आहे. म्हणून
ईश्वर इच्छेपुढे काहीच चालत नाही. म्हणून 1 नंबर ईश्वर आणि 2 नंबरला ईश्वर इच्छा. बघ, ईश्वराची जशी इच्छा तसं घडतच असत. याप्रमाणे भगवंतानी योगमायेच्या द्वारा शेषाला रोहिणीच्या पोटामध्ये नेऊन ठेवलं आणि 8व्या नंबरला स्वतः भगवंत आले. आणि भगवंताने अजून एक सांगितलं होतं योगमायेला, हे योगमाया तू एक काम करायचं म्हणे. काय? मला येईपर्यंत तिथंच थांबायचं. कुठं? गोकुळामध्ये थांबायचं मला येईपर्यंत. आणि मग म्हणे मी तुला काय करीन पहा, तर या मृत्यू लोकामध्ये तुला देवीच्या रूपाने तुझी स्थापना करतील लोक आणि तुझी जी सेवा करतील, जे तुझं पूजा अर्चा करतील, त्यांना तो प्रसन्न व्हायचं. आणि म्हणून माझी सेवा जशी तशीच तुझी सेवा लोक करणार. आणि म्हणून भगवंताने सांगितलं त्यांना योगमायेला, नाम मेधानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवि दुर्गेति भद्रकालेति विजया वैष्णवीति च कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यकेति च माया नारायणी शानी शारदे तिंबिकेति च. याप्रमाणे सांगितलं तुझे असे नाव प्राप्त होतील म्हणे तुला. कुणी जगदंबा म्हणतील, कुणी चंडिका म्हणतील, पण नावं जरी वेगळी वेगळी असली पण तुझी शक्ती मात्र सर्व ठिकाणी एकच राहणार. म्हणून कोणत्या देवीला तुम्ही जा तरी ती देवीची शक्ती एकच असते. आपण म्हणतो ही देवी ती देवी असा भेदभाव करायचाच नाही. कारण हे संपूर्ण योग माया आदिशक्तीचे रूप आहे ते सर्व. आणि जसं भगवंत आहेत तशीच आदिशक्ती सुद्धा अनादी सांगितली. म्हणून जसं भगवान परमात्मा अनादी अनंत तसं आदिशक्ती सुद्धा कशी आहे? अनादी अनंत. अनादी अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध करणे के मुनिहाती बोध करणे के मुनिहाती बोध करणे के मुनिहाती बोध करणे के मुनिहाती बोधो बोधो भक्तनाथी बोधो ज्ञानाचा पागळती बोध ज्ञानाचा पागळती बोध ज्ञानाचा पागळती उदो भक्तनाथ उदो उदो भक्तनाथ गोधळाई ओ जगदंबी गोधळाई ओ जगदंबी मूलपीठ तोंडी मूलपीठ गोधळाई ओ जगदंबी
आदिशक्तीला भगवंतानी आज्ञा दिली आणि स्वतः भगवंत आले. 8व्या नंबरला स्वतः भगवंत आल्याच्या नंतर सर्व देवादिकांना कळालं की आता 8व्या नंबरला कोण आले? भगवंत. म्हणून सर्व देवांनी भगवंताची स्तुती केली. भगवंत आता 8व्या नंबरला आले म्हणून स्तुती केली. बरं का, फार मोठी स्तुती आलेली याच्यामध्ये. आणि कंसाची अवस्था काय झाली याचंही वर्णन एका श्लोकामध्ये आलेलं आहे. आसीन संविशतिष्ठन् भुंजान पर्यटनन महिम चिंतयानो ऋषिकेश मपश्यत्तन्मयं जगत् ब्रह्मा भवस्य तत्रैत्य मुनिभिर नारदादिभी. कंसाची अवस्था काय झाली याचं वर्णन आलं आता इथं. अवस्था अशी झाली की कंसाला 8व्या नंबरला तर आपल्याला मारणारा येणारा आहे म्हणून याचं चिंतन कंसाच्या मनात सुरू झालं की भगवंतच आपल्याला अवतार घेऊन मारणार आहे. म्हणून त्याचं चिंतन असं सुरू झालं. पहा, आसीन म्हणजे बसला असताना भगवंताचे चिंतन, जेवत असताना भगवंताचं चिंतन, भुंजान झोपलं असताना, पर्यटन चालत असताना आणि महिम झोपलं असताना सर्व काळ भगवंताचं चिंतन सुरू झालं त्याला. अशी कंसाची अवस्था झाली बघ. आणि चिंतयानो ऋषिकेश भगवंताचं चिंतन सुरू केलं त्यांनी. कशा पोटी? भीतीच्या पोटी. बघा, म्हणून भीतीच्या रूपाने का होईना भगवंताचं चिंतन त्याला झालं आणि म्हणून भगवंताने त्याला अगोदर मारलं आणि त्याचा उद्धार केला. बघा, कंस असं एका श्लोकात वर्णन आहे. आणि देवांनी मात्र भगवंताची स्तुती कशी केली तर, हे भगवंता, तुमच्या हातामध्ये सर्व सूत्र आहे. कधी स्तुती केली? अवतार घेण्याच्या अगोदरच. 8व्या नंबरला भगवंत आले देवकीच्या पोटी म्हणून गर्भस्तुती केली देवांनी. आणि ते म्हणू लागले काय म्हणे, संसार हा एक वृक्ष आहे म्हणे. भगवंता, संसार हा काय वृक्ष आहे आणि या संसाराला आधार प्रकृती आहे म्हणे, माया प्रकृती. आणि याला 2 फळं आहेत म्हणे या संसारारूपी वृक्षाला. कोणते? सुख आणि दुःख. याच्या व्यतिरिक्त तिसरं फळ काही नाही. सुख आणि दुःख. काही दिवस सुख, काही दिवस दुःख. दुःख संपलं की सुख, सुख संपलं की दुःख. संसार रूपी वृक्षाचे 2 फळ आहेत म्हणे, तिसरं फळ नाही. त्याच्या पुढे देव म्हणू लागले याला 3 मुळं आहेत म्हणे. कोणते? सत्व, रज आणि तम, त्रिगुणात्मक संसार. 3 मुळं आहेत म्हणजे याची. म्हणून हे 3 मुळं असल्यानंतर जसं मनुष्य ज्या मुळासला पकडी तसं त्याला गती मिळते. हे ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं. आता वेळ संपत आला आपला, वेळेमध्ये संपवायचे. सत्वाचे नि नटनाचे रहाटने जयाचे ते तनु त्यागी स्वर्गीचे राय होते. की जो सत्वगुणी रूपी मुळीला मनुष्य पकडी तो मनुष्य स्वर्गाधिकाला जातो. बघा, स्वर्गालोकाला जातो, चांगल्या गतीला प्राप्त होतो. म्हणून सत्वगुणी माणसं जी आहेत आणि सात्विक कर्म करणारे आहेत ते चांगल्या गतीला जातात. 3ही प्रकार माऊलीने सांगितले बरं का. आता वेळ कमी असल्यामुळे पुढची कथा सांगतो आपल्याला. म्हणून हे 3 मूळ सांगितले संसार वृक्षाची. आणि 3 मुळातून कोणत्या तरी मुळाला मनुष्य पकडतो. रजोगुणी, सत्वगुणी आणि
तमोगुणी. आणि जे सत्वगुणी असतात ते कुठं जातात, रजोगुणी कुठं जातात. माऊलीने याचं वर्णन केलं भागवतामध्ये. आता श्लोक असल्यामुळे ते वाचायला वेळ नाही आपल्याला. त्याच्यानंतर म्हटले याला 4 रस आहेत म्हणे याच्यामध्ये. कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 रस आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर म्हणे 5 प्रकाराने याला जाणता येतं म्हणे या संसार वृक्षाला. 5 प्रकाराने. कोणत्या कोणत्या? तर कान, त्वचा, नेत्र, जीभ आणि नाक याला पंच ज्ञानेंद्रिय म्हणतात. बघा. त्यानंतर म्हटले या वृक्षाचे 6 स्वभाव आहेत म्हटले. 6 स्वभाव. कोणते कोणते? तर स्वतः उत्पन्न होणे, स्थिर असणे, वाढणे, बदलणे आणि क्षीण होणे. हे षडविकार, 6 स्वभाव. मग म्हणले याला 7 साली आहेत पहा या संसार रूपी वृक्षाला. कोणत्या कोणत्या? रक्त, रस, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे सप्तधातू शरीरामध्ये आपल्या सप्तधातू आहेत पहा. आणि या शरीराला संसार वृक्ष म्हणलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे असा हा संसार आहे. म्हणजे याला 8 फांद्या सांगितल्या. त्याला कोणत्या? पंचमहाभूत हे 5. आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश. आणि परत 3 सांगितले. कोणते? मन, बुद्धी आणि अहंकार. बघा 8 फांद्या सांगितल्या. त्यानंतर 9 दार सांगितले या संसारूपी वृक्षाला. त्यानंतर 10 पान सांगितले याची. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृम, कृकुल, देवदत्त, धनंजय. बघा हे 10 पान आहेत याची. अशी देवांनी स्तुती केली. आणि म्हणे याच्यावरती 2 पक्षी बसलेले आहेत म्हणे. कोणते? एक जीवरूपी पक्षी आणि दुसरा ईश्वर रूपी पक्षी. जीव हा त्याच्यामधला कर्माचा भोग घेतो आणि ईश्वर हा साक्षी रूपाने बसलेला आहे. बघा अधिष्ठान रूपाने ईश्वर आणि कर्म करतात जीव. असे 2 पक्षी बसलेले त्याच्यावर. अशी देवाने स्तुती केली भगवंताची. आणि सांगितलं भगवंता एक काम करा. आता काय? आता आम्ही जीव रूपामध्ये असलेलो आमचा उद्धार तुम्हीच करा आणि अवतार घेऊन आमचं कल्याण करा. अशी स्तुती केली. आणि मग भगवंतानी अवतार धारण केला. आणि श्रावण महिना आणि अष्टमीच्या रात्री भगवान परमात्मा प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे आता पुष्पार्पण आपण सर्वांनी नंतर करू. पुष्प आपल्या जवळच ठेवा आरती झाल्यानंतर. कारण फुलं काय होतील पायाखाली तुरतील प्रत्येकाच्या. आणि मग आपली आरती झाल्याच्या नंतर प्रत्येकाने दर्शन घ्या भगवंताचं. पुष्प अर्पण करा भगवंताला. आणि नंतर आपला प्रसाद होईल. आणि भगवंताच्या अवताराची कथा आज आपण पाहिली. वेळ संपलेला आहे. थोडं भजन होईल आणि आरती होईल. आणि आरती झाल्याच्या नंतर पुष्प भगवंताला अर्पण करून दर्शन घेऊन नंतर महाप्रसाद घ्यायला सर्वांनी बसायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्याम राधे श्याम राधे 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 राम. राधे राधे राधे
अशोक जगताप आलेत का? अशोक जगताप जोडीने चला आरतीला. जोड चला जोड. उभे राहा सर्वांनी. जय श्री उठा आता, उठा. आरती करू तुझं भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझं भगवंता. श्री सुखमुनी हरण भक्ती. आपली गायली हरिचरिता. आरती करू तुझं
तीर्थ जाई ऋषि